कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा, मी काय सांगते ते एकदा ऐकून घे। अगं, सगळ्यांना नवसंजीवनी देणारी महाशक्ती आहे ती, सगळ्या जगाची आई आहे। आणि आपल्याच आईशी कोणी भांडतं का? आणि तू म्हणतेस तसं ती कोणाकडून काही हिरावून नाही घेत ग, उलट भरभरून देते, संकटाला धावून येते, आपल्या लेकरांवर अपार माया करते। आणि तू तिच्याशीच दावा मांडलायस? ताई ऐक ना, आपली ओळख ना फक्त 1 दिवसाची आहे। तुझं नाव माझ्या बहिणीसारखं आहे म्हणून मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं। पण हो, जर तू सतत तिचा विषय काढणार असशील ना तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। अगं, क्लायंट कडून पेमेंट वेळेत मिळवायचं असेल तर फॉलोअप गरजेचा असतो, माहिती आहे ना अजित? येस दादासाहेब, पण त्याची गरजच लागत नाही ना। मी एक कॉल केला की क्लायंट पेमेंट करून टाकता। मग बडोदावाल्यांचं पेमेंट अजून रिसिव्ह का नाही झालेलं? त्यांची ऑर्डर कधीच पोचली ना। हो, माझं बोलणं झालं होतं त्यांच्याशी। त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की बिझनेसमध्ये प्रॉमिसेस उपयोगाची नसतात अजित। जराशी गडबड झाली ना तर खूप मोठा लॉस होऊ शकतो, कळलं नाही ना अजूनपर्यंत? का प्रोटीन फक्त शरीराला पुरतं, मेंदूला पुरवठा होतच नाही त्याचा। मी फॉलोअप घेतो दादासाहेब। नुसता फॉलोअप नकोय, उद्याच्या उद्या पेमेंट जमा झालं पाहिजे। अगं ए मीरा, कधीतरी ना काम करताना दिस ग। आत्ताच जाडलोट केली म्हणून बसले। हो हो, अगं नुसतं बसून कसं चालेल, काम तर करावं लागेल ना। गावात एवढा मोठा देवीचा उत्सव झाला पण आम्हाला काय मिळालं? काय नाही। शैलजा, अगं पुन्हा पुन्हा तोच विषय गिरवून काय होणार आहे? गिरवणार, मी गिरवणार। आणि काय हो, गावकरी तुम्हाला गुरव गुरव म्हणून डोक्यावर नाचवतात, पण कोणी तुमच्या दक्षिणेचा विषय तरी काढला का? हा, हे बघ, गावचा उत्सव मी कधी दक्षिणा मिळावी म्हणून केलेलाच नाही। तेच म्हणते मी, तुम्ही असे दक्षिणा ना घेणारे। पण या मीराच्या बापानी या शिवनाथनी घेतलेलं कर्ज फेडायचंय अजून आपल्याला, आहे ना लक्षात का विसरलात? नागनाथराव, दादा, आम्ही जरा देवळात जाऊन येतो। म्हणजे वेदा बरी व्हावी ना म्हणून देवाला जरा साकडं घालते। हा म्हणजे एक अर्ध्या तासात परत येऊ मी। हा ठीक आहे, निजा म्हणालो ना। नाही म्हणजे मी विचार करत होते अभिषेक पण केला असता। हा, मग ते अभिषेक करायला हा, थँक्यू। उद्या अरे दादासाहेब का चिडले होते एवढे? हा म्हातारा, यो, हा म्हातारा अथर्वशी प्रेमाने गुलुगुलू गुलुगुलू बोलतो, पण माझ्याशी बोलताना कंपनीतला कोणीतरी तुच्छ एम्प्लॉई आहे असा बोलतो हा। अरे पुत्र प्रेम, दुसरं काय? हं? मग तुमचं पुत्रप्रेम कधी जागा होणार आहे? या घरात मला काडीची किंमत नाहीये आणि तुम्ही त्या मुक्या वेदासाठी अभिषेक करायला निघालात। आम्ही कुठे चाललोय अभिषेक करायला? ती वेदा मिळली तर बरोबर दे, आपल्याला काय करायचंय? अरे आता म्हणालीस ना तू, अरे ते दादासाहेबांना सांगायला। आम्ही तर सिनेमाला चाललोय। लाचार लाचार। आणि मला सांगा, कधीपर्यंत असं लाचार बनून जगणार आहात? सोपं आहे, माझं लग्न अनन्याशी लावून द्या। एकदा का मी या एसटीडीचा मालक झालो की मग लाचार बनवून कोणासमोर पैशासाठी हात पसरायची गरज नाही लागणार। किती सोपं वाटतंय ना मला सगळं? सोपं आता काय ग?
वेदा शुद्धीवर आलीये. आईचा जस्ट फोन येऊन गेला. अरे वा अरे वा खूप छान झालं. हो ना देवच पावला म्हणायचा रे बाबा. हा हो ना, मी आता देवळातच चालले. लेट्स गो देन, मी ड्रॉप करतो तुला. हा नाही नाही ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगितलंय. आणि हो नर्मदा, त्या बाबांनी ना मला बडीला घरात घ्यायची परमिशन दिली आहे. म्हणजे वेदाला बरं वाटेल ना म्हणून. बर बर मी येतेच. हा बाय. बाय. बॅड न्यूज. चला आता सिनेमाला जाऊ. चला. जातो रे. आत घरी की गेलात गाव सोडून? आहोत ना, आहोत आहोत आम्ही इथेच आहोत. अहो दुसरीकडे कुठे जाणार ना. काय बरोबर आहे. आता नाही पण उद्या ती वेळ तुमच्यावर नक्की येणार. सावकार, तुमचे पैसे मी स्वतः आणून देईन, ते सुद्धा तुमच्या दारात. त्यामुळे इथे येऊन धमकी द्यायची गरज नाहीये. बाप रे गुरव, ओ बघितलं का तुमच्या पुतणीकडे? हा, स्वतःच्या डोक्यावर कर्ज आणि बोलणं सावकारासारखं. तुम्ही सतत इथे येता ना म्हणून बोलावं लागतं. मागच्या वेळी जे काय बोलली होतीस ना ते लक्षात आहे माझ्या अजून. लक्षात असतं ना तर तुम्ही इथे आलाच नसता. मला काय हौस नाही इथे यायची. माझं घेतलेलं कर्ज वेळेत फेडलं नाही ना, असा नाच करायला लावेल ना की पायाचे तुकडे पडतील. आणि हे बघा, रस्त्यावर जाऊन भीक मागायची नसेल ना तर माझं ऐका. नाहीतर मला माझं कर्ज कसं वसूल करायचं हे चांगलंच ठाऊक आहे. आणि हा, ही माणसं आता फक्त सोबत आणली आहेत. घर दाखवायला. नाहीतर काय होईल माहितीये ना, ते आत घरात आणि तुम्ही घराबाहेर. चला रे. देवी आई, मगाशी मीरा देवळात जे म्हणाली ते खरं तर नाहीये ना? तू चांगल्या माणसांच्या आयुष्यात का दुःखाच्या सरी पाठवतेस? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.